जय गजानन माऊली. तर आपल्यासोबत काही वारकरी आहेत आणि ते पायदळ शेगाव दिंडी वारी करीत आहेत. तर त्यांना आपण प्रश्न विचारून त्यांचे अनुभव जाणून घेऊ. तर आपल्यासोबत आहेत बाबा, तुम्ही कोणत्या गावच्या? राजनखेडचे. बाबा राजनखेडचे. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही किती वर्षापासून पायी वारी करता? 15 वर्ष झाले. 15 वर्ष. हा, वारी चालूच आहे. बाबा 15 वर्ष झाले पायी वारी करीत आहेत. तर पुढचा प्रश्न त्यांना असा विचारू की बाबा तुम्हाला काही थकवा जाणवतो का? काही जाणत नाही, काही नाही. काही पाय की दुखतात? काहीच दुखत नाही. देवाच्या वारीत गेले तर काहीच दुखत नाही. नाही. तर आता तुम्हाला शेती आहे तुमच्या इथं? शेती आहे, 4 एकर शेती आहे. तर बाबांच्या घरी शेती असून सुद्धा ते 15 वर्ष झाले पायी वारी करीत आहेत. तर त्यांना आपण असा पुढचा प्रश्न विचारू की गजानन महाराज हा, शेगाव तुम्ही पायी दिंडी करत आहात, हां. तर काही संकटे येतात का तुमच्या वाटेला? नाही, काही येत नाही. काही संकट काहीच नाही. काही संकट येत संकट येत नाही. नाही. संकट येत नाही. तर संकट येत नाहीत कारण की विदर्भ पंढरी असलेलं आपलं गजानन महाराज संस्थान शेगाव ते ब्रह्मांड नायक आहेत. कारण की त्यांच्या वाटेला असलेला माणूस प्रत्येक तो त्यांच्याच भरोश्यावर चाललेला आहे, असे बाबांनी त्यांच्या वाणीतून पटवून दिलेलं आहे. तर आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारू की बाबा 15 वर्ष झाले तुम्ही वारी करत आहात, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या का? हा, झाल्या. गजानन महाराज थोडी इच्छा पूर्ण करते. मग गजानन महाराज आम्ही बिघडलो होते, जाग्यावर आणला मला. हां. जाग्यावर आणलं. जाग्यावर पहिले वारकरी होतो, पण आणखी बिघडलो होतो. पण गजानन महाराजांनी आम्हाला जाग्यावर आणलं. त्याचाच आशीर्वाद आहे. तर गजानन महाराजांच्या आशीर्वादाने ते 15 वर्ष अचूक पायी वारी करत आहेत आणि त्या वारीचा त्यांना चांगला अनुभव गजानन महाराजांनी त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तर आपण पुढच्या भागात भेटू. जय गजानन माऊली.